बिल्डर असोसिएशनच्या योगेश हजारेंचा अनोखा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस. वाढदिवस म्हणजे सर्वांसाठीच खास दिवस असतो. हा दिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन ठरवले जातात, जेणेकरून वाढदिवस नेहमीच संस्मरणीय राहील. पण या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतांची आठवण ठेवून त्यांना मदत करून वाढदिवस खास करणारे खूप कमी लोक असतात. बिल्डर असोसिएशनचे सदस्य योगेश विजय हजारे यांनी आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधून दिव्यांग असलेल्या बाळासाहेब बुधवंत यांच्या कुटुंबियांना किराणा आणि रोजच्या गरजेच्या वस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा केला. सारसनगरमधील संदीप कॉलनीत राहणाऱ्या बुधवंत यांच्या परिवारात बाळासाहेब बुधवंत, त्यांची पत्नी संगीता बुधवंत व मुलगा अनिकेत बुधवंत तिघेही दिव्यांग आहेत. दिव्यांग असल्यानं त्यांना बऱ्याच अडीअडचणी येतात. अशा परिवारांना समाजातील दानशूर व्यक्तींनी आपले सामाजिक भान राखून मदत करावी, जेणेकरून अशा कुटुंबांना आधार वाटेल, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पोकळे, योगेश हजारे यांचे वडील विजय हजारे आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. माझा मुलगा योगेश विजय हजारे याच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या काही दिव्यांग बंधूंना वाढदिवसानिमित्त थोडीशी फुलाची पाकळी म्हणून मदत केली. अशीच मदत इतर दानशूर व्यक्तींनी करण्याची आज समाजाला गरज आहे. हा आदर्श इतर लोकांनी यावा आणि वायफळ खर्च करण्यापेक्षा 2 घास कोणाला तरी मुखी लागतात, हा आदर्श जपावा. आमचे मित्र विजयजी हजारे आमच्या प्रहार दिव्यांग क्रांतीचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच आज त्यांच्या मुलाचा योगेश विजय हजारे हे इंजिनियर आहेत व्यवसायाने. त्यांचा आज हा वाढदिवस करायचा असं ते मला बोलले आणि बोलताना बुवा इतर आज वाढदिवसाचं एकदम फॅड बाजार म्हणलेला आहे. आणि अशा परिस्थितीत मी त्यांना अशी संकल्पना मांडली की बुवा आपण दिव्यांग क्षेत्रात काम करत असताना आपले काही दिव्यांग बंधू बांधव आहेत, अतिशय गोरगरीब. एकाच घरात हे 3 लोक आहेत, त्यांचे मालक आहे, मुलगा आहे आणि त्या. आणि अशीच आपण थोडीफार जरी मदत त्यांना केली, आपला जो वेगळा खर्च होतो तो खर्च हा सत्कारणी लागेल. आणि हा उपक्रम जरी मोठा जरी नसला तरी आपल्या दृष्टीने हा अतिशय उत्तम आहे. जो माणूस एकदम उपाशी आहे त्याला आपण जर पोटभर अन्न आणि पाणी जर दिलं तर त्याचं वेगळं एक समाधान लाभतं आणि त्याचा आत्मा मनापासून आपल्याला पुण्याचे आशीर्वाद देतो. आणि अशा परिस्थितीमध्ये हे कुटुंब मी त्यांना सुचवलं आणि मग त्यांनी लगेच मला कल्पना दिली की बाबा योगेशचा वाढदिवस आहे, आपण त्या निमित्ताने छोटीशी भेट आपण अशा पद्धतीत करू. अशा पद्धतीमध्ये त्यांची जो काही किराणा माल आहे तो स्वीकारला, त्याबद्दल धन्यवाद.